श्री स्वामी समर्थ. बऱ्याच व्यक्तींना पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती जाग येत असते. 3 ते 5 हा वेळ जो असतो आपला तो ब्रह्ममुहूर्ताचा असतो. घड्याळाकडे जेव्हा पाहिल तेव्हा रोज तीच वेळ दिसत असते. जर तुम्हाला हा योगायोग वाटत असेल तर तसं समजू नका, कारण या वेळेला शास्त्रात ब्रह्ममुहूर्त म्हटलं आहे. या काळात जाग येणं हे साधं सुधं लक्षण नसून साक्षात ईश्वर तुम्हाला काहीतरी संकेत देत आहे. आणि ते संकेत कोणते हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात आधी तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? सूर्योदय होण्यापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्या अगोदरचा 2 तासांचा 1.5 तासांचा जो काळ असतो तो म्हणजे आपला ब्रह्ममुहूर्त असतो. आता ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि मुहूर्त म्हणजे वेळ. ही वेळ देवाची असते आणि या काळात संपूर्ण सृष्टीमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार असतो. यावेळी तुम्ही कोणतेही जपतप करा, याची फलश्रुती तुम्हाला 100% होतेच. यावेळी जाग येणे याचा अर्थ असा आहे की तुमचं शरीर आणि मन सृष्टीच्या दैवी ऊर्जेला प्रतिसाद देते. आता दैवी संकेत कोणतं? तर पहिली गोष्ट म्हणजे दैवी शक्तींचा आशीर्वाद. असं म्हणतात की ज्या लोकांचं मन शुद्ध असतं त्यांनाच यावेळी जाग येते. दैवी शक्ती तुम्हाला तुमच्या ध्येयाची आठवण करून देण्यासाठी यावेळी उठवत असते. दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी मोठं घडणार आहे. जर तुमची झोप रोज याच वेळेत उडत असेल तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी सकारात्मक बदल किंवा मोठी संधी येणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक प्रगती. तुमचे पूर्वज किंवा तुमचे कुलदैवत तुम्हाला साधनेसाठी प्रवृत्त करत आहेत. ही वेळ ध्यान आणि नामस्मरणासाठी अगदी उत्तम असते. त्याच्यामुळे यावेळी जर तुम्हाला जाग आली तर या गोष्टी तुम्ही नक्की करा. हस्तदर्शन. अंथरुणातून उठण्यापूर्वी आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांचं दर्शन घ्या आणि देवाचे आभार माना. ध्यान करा. फक्त 5 ते 10 मिनिटे शांत बसून श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचे आणि यावेळी मागितलेली प्रार्थना, तुम्हाला जे काही तुमच्या ईश्वराशी बोलायचंय, तुम्हाला जे काही तुमच्या ईश्वराला सांगायचंय ते तुम्ही यावेळी जर सांगितलं तर ही तुमची प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचते. सकारात्मक विचार ठेवायचे. माझे आयुष्य बदलत आहे, मी यशस्वी होणारच आहे. आणि अशा सकारात्मक सूचना तुम्हाला स्वतःला द्यायच्या आहेत. उद्यापासून जर तुम्हाला पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग आली तर समजा तुम्ही खूप नशीबवान आहात. त्या संधीचा फायदा घ्या आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा द्या. तुम्हालाही पहाटे जाग येते का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.